गुड मॉर्निंग एव्हरीवन. हा आहे माझा लास्ट डे लोक गणपतीपुळेचा. म्हणजे आम्ही आता चला घरी चाललो आहे. सो आता हा डे 4 आहे आणि आमचं पॅकिंग वगैरे सगळं झालं आहे. सगळं डन आहे. आणि तुम्हाला माझा लुक कसा वाटला मी तुम्हाला सांगितलं. मी गणपतीपुळे मला सगळं अटायर पूर्ण इंडियन करणार आहे. सो हा माझा लुक आहे आजचा. तर आम्ही ब्रेकफास्ट करणार आहोत आणि एक प्लेस आमचं राहिलं आहे थिबा पॅलेस म्हणून, ते करणार आणि मग आम्ही घरी निघणार आहोत. सो प्लीज कमेंट करा की तुम्हाला हे 3 दिवसाचे व्लॉग्स कसे वाटले. इन्फॉर्मेटिव्ह नव्हते जास्त, ठीक आहे, थोडंफार होते, पण त्यात तुम्हाला जर उपयोगी पडणार असतील तर प्लीज मला कमेंट करा. किंवा काही इन्फो तुम्हाला अजून हवी असेल गणपतीपुळे रिलेटेड तर तेही विचारा. त्याची मला जमेल तेवढी उत्तरं मी देईन. सो आता आपण ब्रेकफास्ट करूया. आज काय आहे ब्रेकफास्टला ते बघूया. आज वेडनेसडे आहे आणि मला तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे इथे. आपण आम्ही मुंबईला चाफ्याची वाटे बघतो. इकडे चाफ्या फुललाय, पूर्ण चाफ्याचं झाड आहे आणि इतकं सुंदर सुगंध येतोय. मी सुंदर वाटलं. फर्स्ट टाइम चाफ्याचं झाड पाहिलं आणि चाफ्याची फुलं बहरली आहेत. मला दाखवते, सगळीकडे लागल्या ती बघा. एक काढू चालेल. ते हॉटेलचे मॅनेजर म्हणाले एक काढू शकता तुम्ही. सो आता एकच आता याचा घेतला वास मी. सो आता आई म्हणाली वास घेतलाय तर दुसऱ्या फुल एक घेऊया. सो आम्हाला चाफ्याचं झाड पण मिळालं आणि चाफ्याचं फुल पण मिळालं देवाला वाहायला. एकच काढा आई. सो बघा, हा जास्त फुललेला आई, पण तो पण गेला. एक फुललेला काढ ना. हे बघ चाफ्याचं फुल, एक नंबर. चाफ्याचं झाड पण माझ्याकडून तुला. अरिगातो. इथे थोडी घालतात. हॉटेलमध्ये ब्रेकफास्ट करायचं कॅन्सल झालंय. आता आम्ही वेट करतोय कारण इकडे पोहे आणि उपमाच आहे. सो आमचा मूड जरा वेगळा आहे वेडनेसडेला. सगळ्यांना नॉनव्हेज खायचं, अंडा बुर्जी वगैरे. सो जरा आपण ट्राय करूया बाहेर कुठे काय मिळतंय का. सो लेट्स गो. आता चेकआउट करूया. काय झालं? मी परी आहे. मग परीला देतो. थँक्यू. मी परी मम्मा आहे. थँक्यू. सो क्यूट. सो आता थिबा पॅलेसला जाण्याच्या आधी आम्ही हॉटेल पूर्णब्रह्ममध्ये थांबलो आहोत आणि इथे मस्त गावाचा वाईब येतोय. रोडला लागूनच आहे. सगळे बसले. आता एकदम घरगुती स्टाईल. एव्हरीवन खाणार अंडा बुर्जी. आता आमची अंडा बुर्जी आलेली आहे. बघूया टेस्टला कशी लागते. अंडा बुर्जी कशी लागते. ओव्हर ऍक्टिंग करून मग नको सांगू. नॉर्मल घरगुती आपल्या घरासाठी लागते की त्यांचा मसाला थोडा वेगळा आहे. आपल्या घरासारखीच लागते ना. ओके, त्यासाठी मी रिव्ह्यू घेते. म्हणजे मला आपल्याकडच्या मसाल्यामध्ये आणि त्यांच्या मसाल्यामध्ये काही टेस्ट वेगळी आहे. हा बघा, याची मिसळ खाऊन सुकले हात त्याचे. ओके, आता आपण थिबा पॅलेसलाच भेटूया. सगळे ब्रेकफास्ट करायला लागले. सो आता आम्ही थिबा पॅलेसला आलोय. आमच्या सोबत मुलांची सहल सुद्धा आली आहे इकडे. सो बघूया. इकडची हिस्ट्री मला थोडीशी माहिती आहे. इकडे ब्रह्मपुत्र देशाचा असं काहीतरी आहे. राजाला इकडे नजरकैद केलं होतं, राजा राणीला, असं मला माहिती आहे. हिस्ट्रीमध्ये गुगलमध्ये वाचलं. आता बघू नक्की खरी तीच हिस्ट्री आहे का. सो मुलांना त्यांच्या सहल घेऊन गेल्यात. आपण पण जाऊया, जरा बघूया. वाव. हे थिबा पॅलेस आहे रत्नागिरी दापोलीपासून, म्हणजे प्रॉपर सिटीमध्ये 6 मिनिटं अंतरावर आहे. 6-7 मिनिटावर सिटीपासून. छान आहे. आतमध्ये जाऊन बघूया कसं आहे ते. इथे प्रोजेक्शन लावलेलं आहे.
इथे 3D मध्ये शो होतो इकडे. सो इथे सहल वगैरे येते, लहान मुलांना शोज वगैरे, पण आता नाहीये, मग मी 3D शोज संध्याकाळी असणार मे बी. चप्पल काढायची, चप्पल. इथे कॅमेरा अलाउड नाहीये, सो आतमधला व्ह्यू मी तुम्हाला दाखवू शकत नाही. बाहेर चप्पल काढायची आणि आतमध्ये पण कॅमेरा अलाउड नाही आहे, सो सॉरी. बाहेरचा व्ह्यूज तुम्हाला बघायला भेटेल, आतमध्ये बघायला मिळणार नाही. सो बाहेरून काहीच असं दिसते. आमचा थिबा पॅलेस बघून झालाय आता. बघूया ना घरी आम्हाला कोकण घ्यायचंय. अरे हा ते टाक जरा त्याच्यामध्ये. इकडे आम्ही कोकण घेणार. चिंचेर चॉकलेट पाहिजे, मेवा असं टाक म्हणजे. हा कोकण मेवा मध्ये जाऊया आणि शॉपिंग करूया. चालते. थिबा पॅलेसला तुम्हाला यायचं असणार आहे तर तुम्हाला 7:30 ते 8:30 इव्हिनिंगला या, कारण इकडे 3D शो असतो. सो तो मिस करू नका, कारण आता आम्हाला ऑप्शन नव्हता म्हणून आम्ही हा टाइम निवडला. पण तुमच्याकडे जर ऑप्शन असेल तर याच टायमाला या, 7:30 to 8:30, कारण ऑनलाईन कुठली इन्फॉर्मेशन अवेलेबल नाहीये इकडे. सो तुम्हाला 3D शो अजिबात मिस करू नका. इकडे सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला छान बघायला भेटेल. आणि आतमध्ये थिबा पॅलेसची फीस काहीतरी 10 रुपये पर पर्सन आहे. आणि ब्रह्मपुत्र देशाचा राजा असं त्याला नजर कैद केलं होतं, त्याची सगळी हिस्ट्री आहे इकडे. आणि थोडे शिलालेख आणि शिल्प पण आहेत, सो तेही तुम्ही बघू शकता. सो आता जाऊया आपण आपल्या घरी, आणि वाटेमध्ये आम्ही थोडं शॉपिंग पण करणार, ते पण बघूया. आता आम्ही योजक मध्ये चाललो, योजक. सो तिथे सगळ्या प्रकारचा, विविध प्रकारचा कोकण मेवा मिळतो. सो आपण जाऊया आणि जरा शॉपिंग करूया योजक. काय तर आपण थोडी शॉपिंग करूया. कडे बनवायचं कसं? हापूस आमचं घ्यायचं, पल नको. फणसवडी पण आहे, करवंदवडी पण आहे. आईला घेऊ आपल्या. हा, एक मिनिट. सो आपली आता कोकणातली शॉपिंग झाली आहे ऑलमोस्ट. हे बघा, करवंद सरबत पण स्टार्ट झालंय प्यायला. आता ही शॉपिंग घेऊन आपण चाललो आहोत मुंबईला. मध्ये लंचला थांबणार आहोत आपण. कसं लागतंय करवंद सरबत? मला दाखव, एक सिप दे. कसलं आहे? करवंद. कमी गोड आहे. काय बाय तुला? चॉकलेट नाही इकडे. नाही. स्वतः मी सगळेजण एक ट्राय करतो थोडं कैरी पण ना. ओ माय गॉड, वाव. व्यवस्थित आहे. गरमीमध्ये थंडी पाहिजे ना. सो आम्ही ना रस्त्यालगत एक होलसेल मार्केट आहे, तिकडे आलो. तिकडे वडापीठ म्हणजे कोंबडी वडे करतात ना. तेव्हा आम्ही आलो होतो ना कोकणात, म्हणजे सुरुवात झाली तेव्हा पहिल्यांदा आम्ही सह्याद्री हॉटेलमध्ये कोंबडी वडे खाल्ले होते. सो आम्ही तिथे मला ते खूप आवडले होते. त्यांनी तिकडच्या हॉटेल मालकांनी सांगितलं की आम्ही इथूनच, होलसेलचं एक दुकान आहे तिथून आम्ही पीठ घेतो. सो मी हे पीठ घेतलंय, कारण आम्ही मुंबईकर. तसं पीठ आमच्या इकडे मिळत नाही आणि तशी टेस्टही मिळत नाही, म्हणून मी ते पीठ घेतलंय 2 किलो. आणि तुम्हाला पण जर खरेदी करायचं आणि तुम्ही पण या हायवेने येत असाल तर एकदम नायरा म्हणजे सह्याद्री हॉटेलच्या एकदम अपोजिटला आहे. तिथे समोर एक होलसेल दुकान आहे, तिथेच हे पीठ मिळतं. महालक्ष्मीचं पीठ आहे, म्हणजे महालक्ष्मी म्हणून ब्रँड आहे, त्याचं पीठ आहे. सो आता ही आपली कोकण ट्रिप संपते. आम्ही डिनरला पण थांबणार आहोत, पण मी आता स्पेशल सांगते की तिथे आम्ही लंचला थांबलो होतो. तिकडे एवढं काही खास नव्हतं, सो मी रिव्ह्यू नाही दिला त्याचा. पण जोशी वडेवाल्यांकडे तुम्ही जर या रोडने जाणार असा रायगड माणगाव रोडमध्ये तर प्लीज व्हिजिट करा. इथे वडे मस्त मिळतात, म्हणजे टी स्नॅकिंग तुमचं छान होईल जर तुम्हाला करायचं असेल तर. सो आम्ही आता इकडे टी घेतलाय, म्हणजे आमचा इव्हिनिंग टी आणि स्नॅकिंग झालंय. आणि आता आम्ही घरी जातोय. मी जस्ट थांबले की तुम्हाला बाय करायला. सो हा व्हिडिओ ही ट्रिप आपण इथे सेंड करतोय. आणि आता पुढचा व्हिडिओ आता बघूया घरचे होतात की अजून माझा ट्रॅव्हल ब्लॉग होणार आहे. सो भेटूया आपण आता नवीन व्हिडिओमध्ये.
टिल देन बाय. पण बायच्या आधी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि प्लीज नवीन व्हिडिओ काय बनवायचे आहेत, मला कुठलं टॉपिक आहे ते सुद्धा सांगायला विसरू नका कमेंट सेक्शनमध्ये. टेक केअर. तुम्ही एवढं सगळं प्रेम देता त्याबद्दल मनापासून धन्यवाद. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.